बटाटा वडा करताना ही एक चूक तुमच्याकडून पण होते का? चूक तर अजिबात नाही म्हणता येणार, पण सवयीचा भाग असतो. तर बटाटा छान शिजावा, त्याचं आवरण एकसारखं व्हावं, म्हणजे आवरण कमी आणि नुसतं सारण दिसतं असं नको व्हायला. आणि त्याहीपेक्षा त्याची जी चटणी आहे, आहा काय लागते, त्या चटणीची देखील सविस्तर रेसिपी बघायला मिळणार आहे. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. 1 किलो बटाट्याचा वडा आणि त्याची चटणी नाहतच करायचा नाही, असं परफेक्ट आणि अचूक प्रमाण आहे. किती वडे होणार, किती आवरण लागणार, चटणीसाठी काय करायचं. चला, नवीन कोरं करकरीत चॅनल आहे, सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही. तर सगळ्यात पहिले आणि महत्त्वाचं, बटाटा शिजवायचा कसा. बटाट्यावर माती असते, त्यामुळे बटाटा स्वच्छ धुवून घ्या. बऱ्याच जणांचं म्हणणं असं असतं की काय, साल तर आपण काढतोच, मग धुवायची काय गरज आहे. पण आजकाल मातीमध्ये बऱ्यापैकी ना पेस्टिसाइड वगैरे वापरलेले असतात, त्यामुळे काढून घेतलेलं आणि धुवून घेतलेलं कधीही चांगलं. बटाटा वडा करा, कटलेट करा, तो शिजवता कसा याच्यावर ना त्याचं टेक्स्चर अवलंबून असतं. पचपचित शिजला गेला तर बटाट्याला अजिबात चव लागत नाही. तो एकसारखा शिजला गेला पाहिजे. एकसारखा शिजला पाहिजे. काय होतं, काही बटाटे मोठे असतात, काही छोटे असतात. एकसारखे शिजावे याकरता 2 भाग त्याचे करून घ्यायचे. असं केल्यामुळे बटाटा एकसारखा शिजतो, पचपचित होत नाही. बटाटा शिजत असताना ना बरेच जण काय करतात, पूर्ण बटाटा गच्च बुडेल इतकं पाणी घालतात आणि शिजवतात. यामुळे बटाट्यातलं जे न्यूट्रिएंट असतात किंवा त्याची चव असते त्या पाण्यात मिसळली जाते. दुसरी गोष्ट, पाणी खूप शोषतं, त्यामुळे बटाटाही तुम्ही बघाल बऱ्याच वेळा ना बटाट्यामध्ये असं लगदा होतो, त्याला असं छानसं टेक्स्चर येत नाही. म्हणून बटाटा शिजवताना पचपचित पाणी ठेवू नका. बटाटा पूर्ण बुडेल इतकं पाणी तर कधीच नका वापरू. कटलेट असो, बटाटा वडा असो, जे काय असेल. आता इथे कुकरमध्ये जाळी ठेवली आहे, त्याखाली पाण्याचा अगदी हलकासा 1 इंचच थर द्यायचा. यावर हा बटाटा ठेवायचा. हलकासा खराब आहे हा आतून, पण जितका चांगला भाग शिजून निघेल तितका मी घेणार आहे, टाकून नाही देणार. आणि बटाटा ठेवताना शक्यतो जी बाजू कट केली ती वर आणि सालाची बाजू खाली ठेवायची. आणि पाणी बघा, अगदीच प्रमाणात घातलंय मी, खूप जास्त पाणी नाही घातलेलं. झाकण लावायचं. मध्यम आचेवर 1-2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. मध्ये चीर दिली त्यामुळे बटाटा पटकन शिजतो. खूप शिट्ट्या काढायची गरज नाही पडत. बटाटा शिजतोय तोवर याला फोडणी करता ठेचा करूयात. 10 मिरच्या, 15 लसूण पाकळ्या. डोळे झाकून हे प्रमाण तुम्ही फॉलो करू शकता. अनलेस अँड अंटिल तुम्हाला खूप तिखट नको असं असेल तर मिरच्या थोड्या कमी करा, पण हे प्रमाणात तिखट होतं. खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं तरी चालेल. मिरची, लसूण आणि हे मिक्सरला ठेचा करायचा. हे बघा, छानसा ठेचा तयार आहे. 1 किलो बटाट्यासाठी 2 कप बेसन परफेक्ट लागतं. थोडंसं जे उरतं त्याच्यामध्ये आपण चटणी करणार आहोत. तर सगळ्यात आधी 2 कप बेसन, 2 कप म्हणजे 200 ग्रॅम, वजनाला विचाराल तर 200 ग्रॅम. 1 आणि 2 आणि हे व्यवस्थित चाळून घ्यायचं. अगदी महत्त्वाचं आहे, बेसन चाळून घ्या म्हणजे आवरण एकसारखं होतं. बेसन चाळल्यामुळे यामध्ये अजिबात गुठळ्या होत नाहीत आणि आवरण आपलं एकसारखं दिसायला आणि व्हायला मदत होते. बेसन चाळून झालं, आता यामध्ये हळद घालूयात. 1/2 चमचा हळद, आवरणाला रंग सुरेख येतो. 1 चमचा मीठ आणि 1/2 चमचा म्हणजे 2 चिमटीभर खायचा सोडा. सोडा जरूर घाला म्हणजे आवरण परफेक्ट होतं. आता हे सुके जिन्नस मिसळायचे आणि यामध्ये पाणी घालूयात. आणि ओव्हर मिक्स नाही करायचं, फक्त याच्या गुठळ्या मोडायच्या आणि एकजीव करायचं. 1 कप पाणी पुरे होतं, 2 कप बेसन असेल तर. म्हणजे खूप घट्ट नाही आणि खूप सैलही नाही. आता इथे 2 कप बेसन होतं तर 1 कपला 2 टेबलस्पून पाणी जास्त घातलं. आणि हे बघा, अगदी अचूक झालंय, परफेक्ट झालंय. खूप घट्ट नाही, खूप सैल नाही, मस्त असं सरसरीत झालंय. आता हे किमान 10 मिनिट तरी मुरण्याकरता ठेवायचं. चला, आता इथे बरोबर 3 शिट्ट्या काढल्या. परफेक्ट. बघा,
बटाटा छान वाफवून निघालाय. आता हा काढूयात डिशमध्ये. आतपर्यंत शिजलाय बघा बटाटा, एकूण एक बटाटा, आणि अजिबात पचपचित झालं नाहीये, व्यवस्थित शिजलाय. चला आता हे गरम गरम असतानाच याचं साल काढून घेऊयात. हे असं गरम गरम वाफवलेला बटाटा फोडणीत घातला ना की त्याची चव बहारदार लागते बघा. चला 2 टेबलस्पून तेल गरम करून घेतलं. आपलंच आहे, मधुराजरेसिपीक्लब.com वर खरेदी करू शकते. सगळ्यात आधी मोहरी छान सुटली की जिरं, हिंग, ठेचा, कढीपत्ता मिसळायचं. काय कमाल सुवास दरवळतोय. आहा हा. ठेचा मिनिटभर चांगला परतून घ्यायचा. कच्चं त्याचा जे स्मेल आहे लसणाचा तो गेला पाहिजे. आहा काय हा मस्त फोडणी बसलीये. आता गॅस बंद करते. बटाटा टाकण्यापूर्वी गॅस बंद करा, नाहीतर बटाट्याला पाणी सुटतं. बटाटा आपल्याला ओलसर करायचं नाहीये. वा. हळद मिसळायची आणि हा गरम गरम बघा अजूनही वाफा निघतायत. हा बटाटा यामध्ये घालूयात. चिरून टाकला तरी चालेल. आता यामध्ये मीठही घालूयात. 1 टेबलस्पून मीठ बरोबर लागतं. आणि हे फोडी बघा लगोलग फुटत आहेत. चिरून घेतलं तरी चालेल, पण असं मॅश करून मिसळून घेतलं ना की त्याचा स्वाद आणखी बहारदार लागतो. वा बघा. तर यामध्ये कोथिंबीर, आणि हे आता हवं तर थोडं आणखी मॅश करू शकता, पण मी आता हे एकजीव करून घेते. आणि गॅस बंद केलाय बघा. गॅस अजिबात सुरू नाहीये. खूप मॅश नाही करत, कारण बटाटा वड्यात थोड्या फोडी हव्यात, म्हणजे त्या सारणाची चव खूप बहारदार लागते. काय दिसतंय कमाल. आणि आता इथे ही आपली बटाट्याची भाजी बटाटा वड्यासाठी तयार आहे. बघा काय रंग सुरेख आलाय. वा 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 वा. आणि टेक्स्चरही बहारदार आलंय. हलकी थंड करूयात, मग आपण याचे वडे तयार करूया. चला हे मिश्रण थंड झालं, याचे वडे थापूयात. आता वड्यांचा आकार एकसारखा करायचा असेल तर अशी एखादी वाटी घ्यायची. मी 1/3 कपचं प्रमाण घेतलंय. आणि याने तुम्हाला कितपत लहान मोठे वडे हवे तेवढे करू शकता. आधी आहे ना असं छान त्याला बाइंडिंग देऊन घ्या, म्हणजे वडा तळताना सुटणार नाही. आणि असा त्याचा चेंडू झाला, असं वाटलं त्यात कढीपत्ता आहे, काढायचा असेल तर काढून घ्या, ठेवायचा असेल तर ठेवा. चप्पट जाड कसंही तुम्हाला हवा तसा तुम्ही वडा करू शकता. आता असेच सगळे याच प्रमाणात सगळे वडे करून घेते, म्हणजे सगळे एकसारखे होतील. आणि यामध्ये कढीपत्ता आला तर तो काढून टाकला तरी काही हरकत नाही. आधी जसं मी सांगितलं, आधी चेंडू करून घेऊयात. आणि गोलाकार असा चेंडू झाला, त्याला बाइंडिंग छान आलं की चप्पू करायचं. हे बघा छान वडे असे मग एकसारखे होतात. चला वडे थापून तयार आहेत. या प्रमाणात म्हणजे 1 किलो बटाटे घेतले तर 16 बरोबर गुटगुटीत मोठे मोठे वडे छान तयार होतात. आणि प्रमाणही दिलंय. इथे दिसताना 15 दिवसात 1 वडा, आता आहे 16 अगदी परफेक्ट होतात. आवरणही परफेक्ट आहे. उरलेल्याचं आपण चटणी करणार आहोत. तर आता बेसनचा घोळ पुन्हा एकदा छान असा कालवून घ्यायचा. हे असं छान झालं पाहिजे. मस्त झालंय बघा. आता वडा तेलामध्ये सोडताना किती वडे बसतात तेवढे वडे घ्यायचे. 1 2 4 वडे मी सोडते. सो हे असे पिठामध्ये सोडायचे, लगोलग उलटवायचे, म्हणजे दुसऱ्या बाजूनेही छान त्याला कोटिंग येतं. आणि हे अलगद हाताने तेलात सोडायचे. हे बघा मध्यभागी नका पकडू. मध्यभागी पकडला ना की ते बोटांचे ठसे
त्यावर उमटतात. त्यामुळे असं थोडंसं शक्य असेल तसं बाहेरच्या बाजूने पकडून मगच तेलामध्ये सोडा. वा, आणि खूप वेळ पिठामध्ये नका ठेवू, नाहीतर या वड्याला पाणी सुटतं. वा, आता 4 वडे इथे मी घातले तळणी करता. आणि हे तेलामध्ये सोडले ना, कधी कधी बुडाची चिकटतात, तर अलवार सोडवून घ्यायचे. येस, नाही चिकटलेले. एक बाजू तळून झाली, आता उलटवूयात. हा चुरा आहे ना, हा चुरा आपल्याला चटणी करता वापरायचा आहे. आता ही दुसरी बाजू पण छान खरपूस अशी तळायची. काय कमाल सुवास दरवळतोय. वड्यांची पहिली बॅच मस्त खरपूस अशी तळून तयार आहे. वड्यांना रंग बघा काय कमाल आलाय. वा, आता हे सगळेच वडे झाऱ्यामध्ये घेते. तेल सगळं जास्तीचं निथळायचं आणि वडा जाळीवर किंवा असा टिश्यू पेपरवर घालून घ्यायचा. बहारदार. आणि हा चुरा पण आपल्याला हवाच आहे. या चुऱ्याचीच आपण चटणी करतो. काय बहारदार वडा दिसतोय तुम्हाला सांगते. रंग अप्रतिम आलाय, आवरण बहारदार आलंय. आता या प्रकारे सगळे वडे तुम्ही तळून घेऊ शकता. पण आपल्याला करायची आहे चटणी. चटणी कशाची असते? लसूण आणि चुऱ्याची. मग काय करूयात, वडे तर तळेलच मी, पण आधी चुरा तयार करूयात. तर त्याकरता हे जे पीठ आहे ना, हे असं सोडायचं तेलामध्ये. आमका ढमका आकार आला पाहिजे असं काही नाही, आपल्याला फक्त चुरा बऱ्यापैकी तयार करून घ्यायचा. यातलं बऱ्यापैकी पीठ उरतं की तुम्ही चुरा करू शकता चटणी करता. त्याच अंदाजाने तुम्हाला पीठ सांगितलंय. मस्त. चला, चुऱ्याची पहिली बॅच आपली तळून तयार आहे. पुढची पण करणार आहोत, पण ही आधी काढूयात. आणि पुढची बॅच जरूर बघा, कारण तिथे जरा सिक्रेट टिप आहे. सो हा चुरा इथे वड्यांच्या भोवतीच काढूयात. आणि चुऱ्याची पुढची बॅचही घालूयात. जनरली वडापाव तळत असताना ना भरपूर चुरा उरतो, त्यापासून हे बनवलं जातं. आता इथे लसूण आहे, 10-12 लसूण पाकळ्या. ही सिक्रेट टिप आहे. हा लसूण आहे ना, साला सकट घ्यायचा आणि चुऱ्यासोबतच हलका तळून घ्यायचा. फक्त थोडंसं त्याला टोचा मारलाय, जेणेकरून तो फुटू नये, आवरण सुटून. लसूण आणि हा चुरा एकत्र तळून घेतो. हे बघा. चला, आता हा पुढचा पण चुरा छान तळून झाला. आणि हे बघा, लसणा सकट तळलाय. आता वाढीव लसूण यामध्ये घालायची गरज नाही. वडा तयार आहे, चुरा तयार आहे. आता चटणी तयार करूयात. चला, आता हे तळलेलं चुरा आणि लसूण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात. यामध्ये आपलं मधुराज रेसिपीची बॅडगी मिरची पावडर मधुराजरेसिपीक्लब.com वरून खरेदी करू शकता. अगदी 1 चमचा पुरेशी होते. चवीपुरतं मीठ आहे. झाकण लावायचं आणि मिक्सरला फिरवायचे. हे बघा, काय रंग आलाय सुरेख. आता हा उरलेला ठेचा पण घालते. सगळा नसता बसला म्हणून अर्धाच घातला होता, पण 2च घाणे केले आपण, तरी एवढी भली मोठी चटणी होती बघा. चला, चटणी तयार आहे, काढूयात. वा वा वा, बघा रंग काय सुरेख आला. हार्डली 1 चमचा आपण टाकलाय. आणि इथे लसणाचे कण बघा दिसतात. ही जी आपण आणतो की नाही चटणी, ती अगदी अशी असते बघा. त्याला लसणाचा कण असा दिसला पाहिजे. टर्फला सकटच लसूण वापरला जातो. वा, हे बघा, दोनही बाजूने बघा. टेक्स्चर, रंग, रूप आणि चव बहारदार. चटणी होईपर्यंत वडे देखील सगळे तळून झालेत. काय दिसतायत, एकूण एक वड्याला आवरण बहारदार आलंय. आणि अजून जितका चुरा आधी तळला तितका चुरा आणखी तळला मी.
तर आणखी एवढीच चटणी होईल. म्हणजे हे जर प्रमाण घेतलं तर याच्या दुप्पट वडापावची चटणी आणि आवरण अगदी परफेक्ट होतं. तुम्हाला सांगते, डोळे झाकून तुम्ही फॉलो करू शकता. प्रमाण पण आहे, 1 किलो बटाट्यात 16 वडे परफेक्ट झालेले आहेत. पार्टीसाठी प्लॅन करत असाल, विकण्यासाठी, क्लाउड किचनसाठी अचूक प्रमाणबद्ध रेसिपी दिलेली आहे. आता काय, पावसाची वाटबीट बघायची नाही, ताव मारायला घ्यायचा. वडापाव असा पदार्थ आहे ना, मित्रमैत्रिणींच्या मैफिल, गप्पा, पाऊस असो नसो, कधीही टकळी चालली की वडापाव आणि चहाचा घोट हवाच. पुन्हा भेटूयात, तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.